काय सांगाल म्हणजे आत्ताची जी पाकिस्तानची जी सिच्युएशन आहे त्याबद्दल काय सांगाल? हे खूप लोक विसरतात की पाकिस्तान इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे आणि आर्मीचा कंट्रोल आहे. मग कुठल्याही देशाला सोपं होईल पाकिस्तानला कॅप्चर करणं. विसरू नका, पाकिस्तान इज वन ऑफ द फ्यू कंट्रीज ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. अमेरिकेने मागच्या वर्षी ही संधी साधून पाकिस्तानला ऑफर केली, कारण देश जर इतका गरीब आहे आणि देश एवढ्या दारिद्र्य रेषेकडे चाललेला आहे, तर त्यांच्या मग टेररिस्ट ऑर्गनायझेशनला एवढे इक्विपमेंट आणि फंडिंग आणि वेपन्स कुठनं येत आहेत. चायनानी साधारण 50 ते 60 बिलियन डॉलर्सचं पाकिस्तानला लोन दिलं आहे. ओके, आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला लोन परतफेड नाही करता आली तरी चालेल. आणि म्हणून मागच्या काही महिन्यांमध्ये चायनानी एवढी इन्व्हेस्टमेंट करून पण पाकिस्ताननी अमेरिकेकडे शिफ्ट व्हायला सुरुवात केलेली. त्यामुळे चायनाला माहिती आहे की पुढे आपण 50 वर्षाचा पण प्लॅन करू शकतो, कारण आपणच पॉवरमध्ये राहणार आहे. पूर्ण जगातले सगळे देश हे चायनाच्या इम्पोर्टशिवाय राहू शकतात. रशियामध्ये आता 2036पर्यंत पुतीनच राहणार. प्रधानमंत्र्यांबरोबर असीम मुनीर पण असतो. तर असीम मुनीरनी स्वतःला फील्ड मार्शलचा दर्जा दिलेला आहे. तो नेहमी विरोधातच राहणार आहे. पाकिस्तान हा देश राहील का आता? पाकिस्तानमध्ये उलट आहे. पाकिस्तानमध्ये आर्मी इतकी पॉवरफुल आहे, त्यामुळे ज्या देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत ना, त्यांच्यावर कोणी अटॅक करायला जात नाही. वर्ल्ड वॉर 3 कमिंग सून आहे का? एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली, तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपलं खरंच खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की जिओपॉलिटिकली खूप सारे चर्चा चालू आहेत, किंवा आपण म्हणू शकतो वॉर चालू आहे. अमेरिका वर्सेस चायना असेल किंवा पाकिस्तान वर्सेस इंडिया असेल, असे खूप सारे जिओपॉलिटिकल इश्यूज आज आपण बघतोय. आणि हे सगळं डिस्कस करण्यासाठी आपल्याकडे आहेत ओंकार सर. फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. सो जसं की सर, इश्यूज तर खूप आहेत मार्केटमध्ये, काय सांगाल, कुठून स्टार्ट करावा? भरपूर इश्यूज आहेत. आपल्या बाजूच्या देशापासून सुरू करूयात, पाकिस्तानपासून. काय सांगाल म्हणजे आत्ताची जी पाकिस्तानची जी सिच्युएशन आहे त्याबद्दल काय सांगाल? सो पाकिस्तानची सिच्युएशन आत्ता खराब आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. भरपूर प्रॉब्लेम्स आहेत देशामध्ये. आपण ॲज इंडियन त्याच्याबद्दल कन्सर्न्ड का पाहिजे? का तर ते प्रॉब्लेम्स एक दिवशी आपल्याला अफेक्ट करणार आहेत. कारण बाजूलाच आहे देश, बॉर्डर आपली वॉलेटाईल आहे. आणि जसं आपण काही महिन्यांपूर्वी बघितलं किंवा काही वर्षांपूर्वी बघितलं की बांगलादेशमध्ये जेव्हा परिस्थिती बिकट होती, तेव्हा तिथून पळून सगळेजण आसाममधनं इंडियामध्ये आले. सो असं पाकिस्तानमधून पण घडू शकतं का? तर याचं उत्तर आहे की हो. की समजा तिथे इकॉनॉमिकली खूपच इन्फ्लेशन झालं आणि मिलिटरी रूल खूपच स्ट्रॉंग झाला, किंवा आपण म्हणू शकतो की मिलिटरीनी डॉमिनेट करायला सुरुवात केली, तर देर इज अ पॉसिबिलिटी की पाकिस्तानमधनं भारतात लोक यायला इलिगली सुरुवात होईल, राहायला सुरुवात होईल. आपल्या रिसोर्सेसवर ऑलरेडी बर्डन आहे, अजून लोक आल्याने अजून प्रॉब्लेम्स वाढतील. सो आपल्या हिताचं आहे की पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक स्टेबिलिटी असावी, अदरवाईज आपल्याला त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. सो काय सांगाल म्हणजे जे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आपण म्हणतो ती खूप दिसते तिथं. सो त्याच्यामुळे काय इंडियावर इम्पॅक्ट पडू शकतो, आणि तिथल्या आत्ता लोकल काय चालू आहे म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी हे एक मेन कारण आहे की तिथे आत्ता इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी का आहे. कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, पण भारत आणि पाकिस्तान जेव्हा वेगवेगळे झाले, जेव्हा पार्टिशन झालं आणि एका देशाचे 2 तुकडे झाले, तेव्हा दोन्ही देश ऑन पेपर डेमोक्रेसी आहेत, लोकतंत्र आहेत, बरोबर. पण आजपर्यंत 75 वर्षात 77 वर्षात जे काही आपल्याला स्वातंत्र्यापासून मिळाल्यापासून जी काही वर्ष झालेली आहेत, एवढ्या वर्षामध्ये पाकिस्तानच्या एकाही प्राईम मिनिस्टरनी पूर्ण 5 वर्ष कंप्लीट केलेले नाही आहेत. एकाही प्राईम मिनिस्टरनी नाही. म्हणजे आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत. आपल्याकडे नेहरू 15-17 वर्ष होते, अटल बिहारी वाजपेयी 5 वर्ष होते, आता नरेंद्र मोदी 13 वर्ष आहेत. सो आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. मनमोहन सिंग 10 वर्ष होते. पण पाकिस्तानच्या एकाही प्राईम मिनिस्टरनी
5 वर्षाची टर्म पूर्ण केली नाही आहे, आयदर पॉलिटिकली त्यांची मेजॉरिटी जाते किंवा त्यांना मारलं जातं किंवा आर्मी टेक ओव्हर करते. तर ह्या सगळ्यामुळे काय झालेलं आहे, आर्मीचा थ्रेट खूप जास्त आहे पाकिस्तानमध्ये. कारण इतर देशांमध्ये, इतर डेमोक्रेसीमध्ये आपण जसं बघतो की आर्मी ही गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असते. जे पॉलिटिकल लिडरशिप जी आहे देशामध्ये, तर आर्मी त्यांचे जे काही कमांड्स असतील, त्यांचे जे काही सूचना असतील त्या फॉलो करते. पाकिस्तानमध्ये उलटं आहे. पाकिस्तानमध्ये आर्मी इतकी पॉवरफुल आहे की बऱ्याच वेळा त्यांना गव्हर्नमेंटचं जर काही आवडलं नाही, सिव्हिलियन गव्हर्नमेंटचं जर काही काम आवडलं नाही किंवा काही त्यांच्याबरोबर मतभेद असतील, ते डायरेक्ट सिव्हिलियन गव्हर्नमेंटला ओव्हरथ्रो करतात. ओके. आणि बऱ्याच वेळा आर्मी जनरल, आर्मी चीफ हे देश चालवतात. जसं आपण बघितलं परवेज मुशर्रफ. सो परवेज मुशर्रफ आर्मी चीफ होता, पण एकेकाळी देश पण चालवला होता. आणि जसं आपण आत्ता रिसेंटली बघतोय असिम मुनीर, तर असिम मुनीरचं महत्त्व पाकिस्तानमध्ये खूप जास्त वाढत गेलेलं आहे सध्याच्या काळामध्ये. कारण असिम मुनीरनी अशी गोष्ट केली आहे जी पूर्वी पाकिस्तानच्या कुठल्याच मिलिटरी जनरलनी केली नाही आहे. असिम मुनीरनी पाकिस्तानचं कॉन्स्टिट्यूशन चेंज केलं आहे आणि स्वतःला त्याच्यामध्ये पॉवर्स दिलेत. सो आधी जे काही पॉलिटिकल मतभेद झाले आणि आर्मीने टेक ओव्हर केलं ते बाय फोर्स केलं की प्राईम मिनिस्टर्सला असॅसिनेट करून स्वतः गादी चालवायला घेतली. ते बाय फोर्स होतं. असिम मुनीर फोर्स नाही वापरत आहे. असिम मुनीर कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करून स्वतःला जास्तीत जास्त पॉवर देतो आहे. म्हणून आपण बघतो की जेव्हा पाकिस्तानचं ऑफिशियल डेलिगेशन कुठे जातं, अमेरिकेला जातं, इतर ठिकाणी जातं, तेव्हा प्रधानमंत्र्यांबरोबर असिम मुनीर पण असतो. तर असिम मुनीरनी स्वतःला फील्ड मार्शलचा दर्जा दिलेला आहे. सो जेव्हा एक मिलिटरी जनरल देश चालवतो तेव्हा त्याचा इंडियाच्या अगेन्स्ट ॲटिट्यूड जो आहे तो नेहमी विरोधातच राहणार आहे. कारण त्याच्यावरच पॉप्युलॅरिटी ज्याला आपण म्हणतो ती त्याची तिथे टिकून राहणार आहे. म्हणजे उद्या जर कुठल्या आर्मी जनरलनी इंडियाबरोबर संबंध नॉर्मल ठेवायचं जर हे केलं, प्रयत्न केला, तर तिकडे त्यांची पॉप्युलॅरिटी जाईल. मग लोक विरोधात येतील की अरे हा बघा काय करते. म्हणजे याचं क्लासिक एक्झाम्पल आहे नवाज शरीफ. जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफमधले संबंध खूप चांगले होते. म्हणजे 1999 फेब्रुवारीमध्ये अटल बिहारी वाजपेयी इथून दिल्लीमधून बसनी निघाले होते पाकिस्तानला. त्यांच्याबरोबर इंडियाचे खूप वेल नोन त्यावेळेस सेलिब्रिटीज होते. जावेद अख्तर होते लिरिसिस्ट, किंवा मला वाटतं देवानंद ॲक्टर होते, कपिल देव पण होते बहुतेक. तर हे सगळं डेलिगेशन पाकिस्तानला गेलं, संबंध चांगले ठेवायचा करार झाला आणि भांडणं करायची नाही आणि मग आम्ही तुमच्याच्यात येणार नाही, तुम्ही आमच्या इथे पडू नका, LOCचा जो काही आत्ता बॉर्डर आहे आपली तिथे घुसखोरी करायची नाही, असं सगळे ॲग्रीमेंट झाले. हे झालं फेब्रुवारी 99मध्ये आणि मे 99मध्ये, जून 99मध्ये आपलं कारगिलचं युद्ध झालं. त्यामुळे पाकिस्तानमध्ये जर कोणी भारताबरोबर संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला तर तिथे प्रॉब्लेम येतो. आर्मी जनरलला इंडियाच्या विरोधात बोललंच पाहिजे. म्हणजे आत्तामध्ये पण असंच झालेलं, जेव्हा असिम मुनीरनी स्पीच दिलं कुठल्या तरी रॅलीमध्ये आणि काश्मीर ही पाकिस्तानचा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे आणि भारत त्याला कधीच पूर्ण मिळवू शकणार नाही, अशा पद्धतीचं जे भाषण झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं की पहलगाममध्ये जो काही टुरिस्टवर अटॅक झाला तो या भाषणानंतर झाला. त्यामुळे पाकिस्तानची पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी ह्याच्यामुळे आपल्याला थ्रेट कायमच राहणार आहे. पण ही इन्स्टेबिलिटी पण कायमच राहणार आहे कारण मला नाही वाटत की तिथे कधी प्युअर सेन्समध्ये डेमोक्रेसी येईल. आणि त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहणं आवश्यक आहे. आणि फक्त आर्मीनी नाही तर मी म्हटलं तसं की पॉलिटिकल इन्स्टेबिलिटीमुळे इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी होते. मग उद्या समजा इन्फ्लेशन झालं, आता पाकिस्तानवर खूप मोठं कर्ज आहे, उद्या समजा इन्फ्लेशन झालं, साधारण किती असेल कर्ज? अनेक ट्रिलियन डॉलर्स वेगवेगळ्या संस्थांकडून ग्रांट मिळालेली आहे, चायनाकडून लोन घेतलेलं आहे, IMF वर्ल्ड बँककडून लोन घेतलेलं आहे. सो हे जे लोन भेटतंय, सो हे कशाच्या बेसवर भेटते? कारण की जर आपण पाकिस्तान जर बघितलं तर प्रोडक्शनमध्ये पण इतकं काही नाही आहे, इंडस्ट्रियल पण नाही आहे. सो मग लोन भेटतंय कशावर? चायनानी जे केलं, म्हणजे आपण जे CPEC म्हणतो, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तर या CPECमध्ये चायनानी साधारण 50 ते 60 बिलियन डॉलर्सचं पाकिस्तानला लोन दिलं आहे. ओके. आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला लोन परतफेड नाही करता आली तरी चालेल, पण तुमच्याकडे जे मिनरल्स आहेत ते तुम्ही आम्हाला द्या, त्याचा कंट्रोल तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे चायनालाही माहिती आहे की पाकिस्तानकडे पैसे नाही आहेत,
पण चायनाच्या मिनरल्सवर कंट्रोल घ्यायचा हा एक मार्ग त्यांनी निवडला आहे. सो जे लोन दिलं जातं, एकतर आता IMFमध्ये वगैरे असा काही उद्देश नसतो, कारण IMF हे जे ऑर्गनायझेशन आहे हे ह्याच प्रिन्सिपल्ससाठी फॉर्म झालेलं आहे, की म्हणजे ह्याच तत्वांवर चालतं की ज्या देशाला गरज आहे त्याला मदत द्यायची. सो तिथे असं काही प्रश्न येत नाही. पण हे चायनासारखे देश जे लोन देतात ते एवढ्यासाठीच देतात की तिथे कंट्रोल ॲक्वायर करता यावा. सो ह्या सगळ्या कारणांमुळे इकॉनॉमी एवढी त्यांची जर कोलॅप्स झाली आणि लोकांनी जर प्रोटेस्ट केला तर लोक इकडे पळून यायला कमी करणार नाहीत. त्यामुळे आपल्याला आपल्या आर्मीला पण सतर्क राहायला पाहिजे, कारण मिलिटरी जनरल तिथे राज्य करत आहेत. आणि सिव्हिलियन गव्हर्नमेंटला पण सतर्क राहायला पाहिजे की इन्फिल्ट्रेशन होता कामा आहे, की लोकं जर इलिगली इथे येऊन राहायला लागली तर मग आणखीन प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतील, कारण आपली जनसंख्या ऑलरेडी भरपूर आहे. सो असं अजून एक दिसतंय की बेसिकली जे पाकिस्तानचे काही टेररिस्ट संस्था आपण म्हणू शकतो, ज्याला जे टेररिस्ट कम्युनिटी आहे, जसे की जैश ए मोहम्मद असेल किंवा मग तालिबान, हे सगळे जे संस्था आहेत त्यांना कुठेतरी आपल्या कंट्रीवर दबाव टाकण्यासाठी बाहेरून इन्स्ट्रक्शन भेटतात आहेत कुठल्या तरी कंट्रीमधून. काय वाटतं तुम्हाला, असं खरंच आहे का? आता कसं आहे, आता ह्या गोष्टी आपल्यापर्यंत खूप कमी येतात. ओके, पण पाकिस्तानच्या टेररिस्ट ग्रुप्सला जर बाहेरून फंडिंग मिळत नसतं तर ते एवढ्या स्केलवर त्यांचे ऑपरेशन्स करू शकले नसते. कारण देश जर इतका गरीब आहे आणि देश एवढ्या दारिद्र्य रेषेकडे चाललेला आहे तर त्यांच्या मग टेररिस्ट ऑर्गनायझेशनला एवढे इक्विपमेंट आणि फंडिंग आणि वेपन्स कुठनं येत आहेत. त्यामुळे बाहेरची इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय असं होऊच शकत नाही. जेव्हा रशियानी, म्हणजे तेव्हा ते सोव्हिएट युनियन होतं, जेव्हा रशियाने अफगाणिस्तानचा कंट्रोल घेतला तर रशियाला तिथून बाहेर काढण्यासाठी काही फ्रीडम फायटर्स अफगाणिस्तानमध्ये तयार झाले. त्यांना पाकिस्तानच्या ISIनी ट्रेनिंग दिलं आणि ISIला फंडिंग केलं होतं CIAनी, अमेरिकाची इंटेलिजन्स एजन्सी. तर यांना ट्रेनिंग दिलं त्या ग्रुपला. ओके, त्यांनी लोकांना गोळा केलं आणि त्यांनी रशियाला बाहेर काढलं अफगाणिस्तानमधून. यांनाच आपण पुढे जाऊन तालिबान या नावाने ओळखतो. ओके, बरोबर. सो जेव्हा कोल्ड वॉर सुरू होता अमेरिका आणि सोव्हिएट युनियनमध्ये, तेव्हा दोन्ही देश आपापला इन्फ्लुअन्स स्प्रेड करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा अफगाणिस्तानमध्ये रशियाने इन्व्हेड केलं आणि अफगाणिस्तानच्या लोकांना आवडलं नाही. त्यांना रशियाला बाहेर काढायचं होतं. म्हणून काही लोक पुढे येऊन म्हणाले की आम्ही लढू त्यांच्याशी, फक्त आम्हाला सपोर्ट पाहिजे. सपोर्ट दिला ISIनी पाकिस्तानच्या, पण ISIला फंडिंग दिलं CIAनी, कारण अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतं. तर यांनी रशियन फोर्सेसबरोबर ते लढले, बरेच लोक त्यातले शहीद झाले, पण रशियन फोर्सेसला अफगाणिस्तानमधनं बाहेर काढलं आणि मग ते म्हणले आता आम्ही देश चालवणार. आणि त्याच ऑर्गनायझेशनला आपण आज तालिबान या नावाने ओळखतो आणि त्यांनी अफगाणिस्तानची काय हालत केलेली आहे हे आपण सगळेच बघतोय. तर यांना जर बाहेरून फंडिंग मिळालं नसतं तर ते या लेवलचं रशियाच्या अगेन्स्ट युद्ध लढूच शकले नसते. त्यामुळे जे काही टेररिस्ट ग्रुप पाकिस्तानमध्ये आहेत, ते जैश ए मोहम्मद असू दे, लष्कर ए तैयबा असू दे किंवा अजून छोटे छोटे ग्रुप्स असू दे, त्यांना एक्सटर्नल सपोर्ट नक्कीच आहे. फक्त जोपर्यंत काही ठोस पुरावा आपल्याकडे येत नाही तोपर्यंत स्पेक्युलेशन करण्यात मला वाटतं की उगाच पॉईंट नाही आहे. म्हणजे अफवा भरपूर आहेत, पण बाहेर शक्यतो या गोष्टी पडत नाहीत. आणि दाऊद इब्राहिमबद्दल काय सांगाल? म्हणजे खूप जण म्हणतात आहेत की तो आत्ता नाही आहे, खूप जण म्हणतात आहेत की पाकिस्तानने त्याला कुठंतरी लपवून ठेवलं आहे. काही न्यूज आहेत तुमच्याकडे किंवा काही आर्टिकल्स तुम्ही वाचलेत त्या रिलेटेड? काहीच सांगू शकत नाही, कारण पाकिस्तानने लपवून ठेवलं आहे ह्या थिअरीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. कारण पाकिस्ताननी ओसामा बिन लादेनला पण तसंच लपवून ठेवलं होतं. पाकिस्ताननी सगळ्या टेररिस्टला सेफ हेवन देऊन लपवलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे जर दाऊद इब्राहिम खरंच पाकिस्तानमध्ये असेल, आयडेंटिटी काही वेगळी केली असेल, तर मला म्हणजे पटेल हे 100%. हे म्हणजे पाकिस्तानचा हा नेचरच आहे, आधीपासूनच आपण बघतोय. पण अगेन क्लॅरिटी याच्यावर नाही आहे काही. सो हे पाकिस्तान आणि दुबई हे रिलेशन काय नेमकं सांगाल का? खूप चांगलं रिलेशन आहे. पाकिस्तान आणि दुबईचे संबंध चांगले आहेत, कारण एकतर दोन्हीकडे रिलिजन सेम आहे, त्यामुळे नॅचरल अलाईज ज्याला आपण म्हणतो. तरी पाकिस्तानच्या लोकांना बाकीचे देश म्हणजे दुबई, सौदी हे लोक अरब मानत नसले तरी शेवटी रिलिजन हे इस्लाम आहे
आणि त्यामुळे पाकिस्तानचे संबंध मोर ऑरलेस सगळ्याच इस्लामिक देशांबरोबर चांगले आहेत. हे आता आपण रिसेंटली हे पण बघितलं की पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये डिफेन्सचं खूप मोठं ॲग्रीमेंट झालं. मग अशी ही अफवा होती की त्याला टर्की जॉईन करेल. त्यामुळे पाकिस्तानचे संबंध ओव्हरऑल चांगलेच आहेत सगळ्या मिडल ईस्ट देशांबरोबर. आणि दुबई आता काय झालेलं आहे, दुबई आता कॉस्मोपॉलिटन हब झालं आहे. म्हणजे दुबईला जी व्यक्ती जाते ती कुठल्या अरब देशात जाते असं त्या व्यक्तीला वाटतच नाही, कारण इतकी डेव्हलपमेंट झाली आहे. सगळ्या देशांची लोकं येतात, तिथे व्यापार होतो, बिझनेसेस होतात, मीटिंग्स होतात. त्यामुळे एंट्री जी आहे दुबईला ती खूप इझी झालेली आहे. सो एखाद्या इन्फ्लुएन्शियल माणसाला दुबईमध्ये लँड होऊन एखादी मीटिंग करणं खूप इझी आहे. आणि त्यामुळे कदाचित आपण म्हणू शकतो की इट इज अ प्रेफर्ड प्लेस आजकाल सगळ्या टॉप लेवलच्या मीटिंग्ससाठी. ओके. ह्याच्यामध्ये सर अजून एक दिसतंय की अमेरिका एक साईडला म्हणते की आम्ही पीस मेंटेन करतोय किंवा नोबल पीस अवॉर्ड आम्हाला पाहिजे किंवा त्याला भेटलं पण आहे आत्ता नोबल पीस अवॉर्ड. सो एक साईडला आपल्याला दिसतंय की अमेरिका स्वतःच देते वेपन्स पाकिस्तानला आणि स्वतःच कुठेतरी इंडिया पाकिस्तानमध्ये भांडणं लावून त्यांचं भांडणं सोडून स्वतःला पीस एक अवॉर्ड मिळवतात आहेत. काय सांगाल, म्हणजे एक स्वतःच भांडणं लावतात आहेत, स्वतःच मिटवतात आहेत आणि फायदा त्यांचाच होतोय. थोडंसं मी ह्या मताशी सहमत नाही आहे. अमेरिका वेपन्स सप्लाय करतं हे बरोबर आहे, पण इंडिया पाकिस्तानचं भांडण खूप जुनं आहे. म्हणजे इंडिया पाकिस्तानचं भांडण हे अमेरिकेमुळे नाही होते. अमेरिका कदाचित त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा करून घेत आहेत, जसं आपण मराठीत म्हणतो दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. तशा प्रकारची सिच्युएशन जरी होत असली तरी इंडिया आणि पाकिस्तानचं भांडण खूप जुनं आहे. म्हणजे जेव्हा पार्टिशन झालं आपलं आणि एका देशाचे 2 देश करायचं ठरवलं, तेव्हा बऱ्याचशा एरियाजवर आपलं ॲग्रीमेंट झालं की बाबा गुजरात, पंजाब, राजस्थान इथून लाईन ऑफ कंट्रोल कशी जाईल किंवा तिकडे मग बंगाल वगैरे कशी जाईल हे आपलं ठरलं होतं. काश्मीरमध्ये लाईन ऑफ कंट्रोल किंवा इंटरनॅशनल बॉर्डर कशी असेल हे ठरत नव्हतं. आणि त्यावेळेस काय केलेलं, भारतामध्ये तेव्हा प्रिन्सली स्टेट्स होते. सो प्रिन्सली स्टेट्स म्हणजे एखादा एरिया, तिथे राजा होता आणि तो राजा त्या एरियाला कंट्रोल करायचा आणि ओव्हरऑल ब्रिटिश गव्हर्नमेंटचा कंट्रोल होता. तर असे साधारण 550पेक्षा जास्त प्रिन्सली स्टेट्स भारतात होते. सो काश्मीर, जयपूर, जोधपूर, जैसलमेर किंवा इकडे सौराष्ट्र किंवा खाली आपले मराठा राजे वगैरे होते. सो असे भरपूर प्रिन्सली स्टेट्स होते. तर त्यामध्ये काश्मीरनी ठरवलं नव्हतं की कोणाकडे जायचं. म्हणजे प्रत्येक प्रिन्सली स्टेटसमोर 3 ऑप्शन होते. एकतर भारताकडे जायचं, पाकिस्तानकडे जायचं किंवा स्वतंत्र व्हायचं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही आहे की दुबई पण आधी भारताचा भाग होता. म्हणजे UAE ज्याला आपण म्हणतो, युनायटेड अरब एमिरेट्स, दॅट वॉज पार्ट ऑफ इंडिया. नेपाळ वॉज पार्ट ऑफ इंडिया. भूतान हा इंडियाचा भाग होता. ओके. सो नेपाळ, भूतान आणि दुबई यांनी ठरवलं की आपण स्वतंत्र व्हायचं, आपण इंडिपेंडंट व्हायचं. बरोबर. हे सगळे ब्रिटिश इंडियामध्ये होते कवर्ड. इंडिपेंडंट व्हायचं ठरवल्यानंतर त्यांना वेगळा देश कन्सिडर करण्यात आलं. म्हणून इंडियन सबकॉन्टिनेंट जेव्हा आपण म्हणतो त्यात इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान हे सगळं येतं, कारण हे आधी इंडियाचाच पार्ट होते. तसंच काश्मीरला पण प्रश्न होता की आपण काय करायचं. सो तेव्हा काश्मीरची परिस्थिती अशी युनिक होती की काश्मीर आहे मुस्लिम मेजॉरिटी, पण राजा जो होता काश्मीरचा तो हिंदू होता, महाराजा हरिसिंग. तर ह्या महाराजा हरिसिंगला कळत नव्हतं आपण कुठे जायचं. ओके. तर त्यांनी डिसिजन घेण्याच्या आधीच पाकिस्ताननी काश्मीरवर अटॅक केला. म्हणजे ट्रायबल लोकं जी होती, म्हणजे आदिवासी टाईप, मग त्याच्यामध्ये पठाण लोकं आली, मग त्याच्यामध्ये हे आफ्रिदी वगैरे लोकं आली. तर ह्या सगळ्या लोकांना बॅकिंग देऊन पाकिस्ताननी काश्मीर इन्व्हेड केलं, काश्मीरमध्ये घुसले. महाराजा हरिसिंगनी घाबरून फोन लावला नेहरूंना की असं असं पाकिस्तान आलेले आहेत, आम्हाला त्यांना फाईट करायला तुमची मदत लागेल, कारण ते आम्हाला लोकांना मारतायत, ते बायकांवर अत्याचार करतायत, बलात्कार करतायत, लहान मुलांना मारतायत आणि त्यांना असं पाहिजे की काश्मीर पाकिस्तानचाच पार्ट झालं पाहिजे, तर आमची मदत करा. तर इंडियन गव्हर्नमेंटनी सांगितलं की आम्ही तुमची मदत करू, पण मग काश्मीरनी इंडिया जॉईन केलं पाहिजे. ओके. आणि म्हणून त्यावेळेस एक लीगल ॲग्रीमेंट साईन झालं, ज्याला आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन. ओके. आणि असं ठरवलं गेलं की काश्मीर हा भारताचा भाग होणार,
पण काश्मीरला काही फ्रीडम्स असतील, जसं की स्वतःचं संविधान असेल, काश्मीरला स्वतःचं हे असेल, राष्ट्रगीत असेल, त्यानंतर काश्मीरी लोकांना म्हणजे काश्मीर ह्या रिजनमध्ये भारताचे कायदे लागू होणार नाहीत, त्यांना स्वतःचे कायदे बनवण्याची पॉवर असेल. फक्त डिफेन्स, फॉरेन अफेअर्स, कम्युनिकेशन ह्या 3 बाबतीत सेंट्रल गव्हर्नमेंटचा काश्मीरवर कंट्रोल असणार. तर हा सगळा फ्रीडम त्यांना देण्यासाठी म्हणून आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 370 टाकलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आपले सोल्जर्स पाकिस्तान आर्मीला फाईट करायला काश्मीरला पोहोचले. तर तोपर्यंत साधारण 1/3 काश्मीर पाकिस्ताननी ॲक्वायर केलं होतं घुसखोरी करून. आणि आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलो आणि त्यांचा जो काही हे होता ॲडव्हान्स होता तो आपण थांबवला. बॅटल सुरू असतानाच हा मुद्दा गेला युनायटेड नेशन्समध्ये. आणि युनायटेड नेशन्सनी सांगितलं की युद्ध आहे ते थांबवा, आपण लोकांना विचारू की तुम्हाला कुठे जायचं आहे, रेफरंडम ज्याला आपण म्हणतो किंवा प्लेबिसाईट ज्याला आपण म्हणतो, आणि लोक जे म्हणतील त्याप्रमाणे आपण करू. पण लोकांना आपण पण विचारलं नाही आणि लोकांना पाकिस्तानने पण विचारलं नाही. त्यामुळे पाकिस्तान आर्मीनी जो एरिया कॅप्चर केला होता त्याला आज आपण म्हणतो POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर किंवा पाकव्याप्त काश्मीर. मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तान हे सगळे रिजन्स तिथे त्याच्यामध्ये येतात. आपण जो एरिया कॅप्चर केलेला म्हणजे आपलं सैन्य जिथपर्यंत जाऊन पोचलं होतं, श्रीनगर आणि गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, हा सगळा झाला इंडियन ऑक्युपाईड काश्मीर किंवा भारताचं आपलं काश्मीर. तर आता जी इंटरनॅशनल बाउंड्री पार्टिशनच्या वेळेस सेट झाली होती, ओके, तर ती तशी बाउंड्री काश्मीरमधनं कधी सेट झालीच नाही. आणि म्हणून जे ॲग्रीमेंट साईन करण्यात आलं त्यामध्ये एक टेम्पररी लाईन ऑफ कंट्रोल ड्रॉ केली गेली. आणि ही लाईन ऑफ कंट्रोल इतकी विचित्र आहे की बऱ्याच वेळा लाईन ऑफ कंट्रोल तुम्ही आयडेंटिफाय करूच शकत नाही, कारण मध्येच डोंगर असतो, मध्येच नदी असते, मध्येच दरी असते, मध्येच जंगल असतं. तर डोंगरातनं लाईन ऑफ कंट्रोल कशी जाणार? तर लाईन ऑफ कंट्रोल कुठून आहे हे कोणीच आजपर्यंत फायनली सांगू शकलेलं नाही आहे. आणि बऱ्याच वेळा मी म्हटलं तसं की हे डोंगर, नदी, दऱ्या ज्या असतात इथून घुसखोरी खूप प्रमाणात होते. मग घुसखोरी होते ती कोण करतं? हे सगळे टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे पाकिस्तानमध्ये आहेत ते करतात, लोकांना एनकरेज करतात आणि मग इथल्या लोकांना ब्रेन वॉश करतात. इथे त्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करून पाठवतात. मग हे काश्मीरच्या लोकांना त्यांना टार्गेट करून त्यांना सांगतात की इंडियन गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी काय केलं, मग तुम्हाला आझादी पाहिजे ना, मग तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट अटॅक करा. मग हे टेररिस्ट अटॅक असे होतात. तर हे भांडण जे आहे म्हणजे प्लस हे सगळं डिस्कशन सुरू कुठून झालं की हे भांडण जे आहे आपलं खूप आधीपासून आहे. ओके, अमेरिकेचा फायदा होतोय वेपन्स आणि हे सगळं सप्लाय करून, बरोबर, पण अमेरिकामुळे हे भांडण होत नाही आहे. आणि राहिला प्रश्न पीस प्राईजचा, तर ते तर आपण सगळं बघतोच आहे की नक्की काय चाललं आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला जे पीस प्राईज पाहिजे, चं म्हणणं आहे की 8 वॉर्स मी थांबवले, तर त्याला काय ते यावेळेस पीस प्राईज मिळालं नाही. आणि ज्या व्यक्तीला मिळालं तर त्या व्यक्तीने ते स्वखुशीने डोनाल्ड ट्रम्पला अर्पण केल्यासारखं आहे. पण नोबेल कमिटी जी आहे त्यांचं म्हणणं आहे की असं होत नाही, आम्ही ज्यांना दिलं त्यांच्याच नावाने ते राहतं, तुम्ही एक वेळ मेडल द्या त्यांना, पण नाव तुमचंच लागणार आयुष्यभर इतिहासात ॲज अ नोबेल प्राईज विनर. म्हणजे हे जे नोबेल प्राईज दिलं जातं हे नेमकं असतं काय, म्हणजे ह्याचं काय इम्पॉर्टन्स आहे एवढा? सिम्बॉलिक इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे असं काही त्याच्यामध्ये खूप जास्त मॉनिटरी गेन आहे किंवा असं काही नाही आहे. सिम्बॉलिक म्हणजे तुम्ही जर खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन केलं असेल कुठल्याही फील्डला, समजा इकॉनॉमिक्स असेल किंवा सायन्स असेल किंवा आता या केसमध्ये पीस, ओके, तर तुम्हाला ती जी नोबेल कमिटी आहे नॉर्वेमध्ये, तर ती तुम्हाला हे प्राईज देते. आणि हा एक इंटरनॅशनल ऑनर आहे फक्त. ओके, सो सिम्बॉलिक आहे ते, म्हणजे ह्याचं असं फार काही कॉन्सिक्वेन्सेस नाही आहेत, पण हे मिळणं म्हणजे प्रेस्टिजियस गोष्ट मानली जाते. जसं आता आपल्या इथे भारतरत्न मिळालं एखाद्याला, तर त्याचं काय सिग्निफिकन्स आहे? काही नाही, फक्त प्रतिष्ठा. तसंच हे आहे. सो म्हणून ते डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे. मी म्हणलं तसं की जगाने बघितलं आहे सगळं काय झालं आहे ते. ओके, सो ह्याच्यामध्ये सर अजून एक दिसते की आत्ता रिसेंटली आपण बघतो की पाकिस्तान अमेरिकेच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे मीटिंग्स होतात ते. सो काय नेमकं काय स्ट्रॅटेजी आहे किंवा पाकिस्तान जे ते अमेरिकेसोबत इतकं जवळ का जाते? कारण आता मी जे थोड्या वेळापूर्वी म्हटलं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तर हे प्रोजेक्ट नक्की काय आहे? तर चायना पाकिस्तानमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला बघतं आहे. मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाईपलाईन्स आले, रस्ते आले, डॅम म्हणजे धरणं बांधणं आलं, सो दॅट एनर्जी वगैरे जनरेट होऊ शकेल.
ओके. आणि पाकिस्तानचा याच्यामध्ये बेनिफिट असा होईल की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं तर त्यांचा विकास होईल. आणि चायनाचा बेनिफिट हा आहे की चायनाला लॉजिस्टिकली ते खूप कन्व्हिनियंट पडेल. कारण आज चायनाचे जे इम्पोर्ट्स आहेत सगळे ते इंडियन ओशनमधनं होतात. मलाका स्ट्रेट ज्याला आपण म्हणतो त्या मलाका स्ट्रेटमधून होतात. आणि मिडल ईस्टमधनं तेल घ्यायचं असेल तर पूर्ण इंडियन ओशन क्रॉस करून ते चायनामध्ये जातं. आणि ते मलाका स्ट्रेट जे आहे ते खूप नॅरो आहे. ओके. तर तिथे बऱ्याच वेळा ट्रॅफिक जॅम होतं शिप्सचं, त्यामुळे कन्साइनमेंट डिले होतात आणि मग वेळेवर माल पोचत नाही. म्हणून चायनानी काय केलं आहे, बलुचिस्तान जे राज्य आहे पाकिस्तानमधलं सगळ्यात मोठं राज्य आहे, त्याच्यावर पण मी एक नंतर बोलणार कारण ते पण महत्त्वाचं आहे. तर बलुचिस्तानमध्ये ग्वदर नावाचं एक बंदर आहे, पोर्ट आहे, म्हणजे ते डेव्हलप करत आहेत तिथे. सो त्यांचा प्लॅन आहे की मिडल ईस्टमधनं सगळं तेल, कोणाचा, चायनाचा, की मिडल ईस्टमधनं सगळं तेल जे आहे ते त्या ग्वदर पोर्टवर आणायचं आणि तिथून ते पाईपलाईन्सनी आणि रस्त्यानी चायनापर्यंत न्यायचं, म्हणजे पूर्ण इंडियन ओशन क्रॉस करून जायला आपल्याला लागणार नाही. तर म्हणून तो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर झाला होता. आता झालं असं की तो ग्वदर पोर्ट जो आहे तो बलुचिस्तानमध्ये आहे. आता बलूच लोक ही पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आहेत. हां, म्हणजे त्यांना बलुचिस्तान हा वेगळा देश पाहिजे. कारण आज एस्टिमेट असं आहे की बलुचिस्तानमध्ये साधारण $6 ट्रिलियन मिनरल्स आहेत. गोल्ड आहे, कॉपर आहे, लिथियम आहे. ओके. ज्याच्यापासून भरपूर श्रीमंत होऊ शकतो तो एरिया. सो बलूच लोकांचं असं म्हणणं आहे की आमचे रिसोर्सेस तुम्ही सगळे घेताय, तुम्ही म्हणजे कोण, पाकिस्तानची गव्हर्नमेंट, पण आमचा विकास काहीच झाला नाही आहे. आम्हाला बेसिक फॅसिलिटीज पण नाही आहेत, आम्हाला साधी वीज नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे. ओके. आम्हाला एम्प्लॉयमेंट मिळत नाही आहे. सो तुम्ही आमचे रिसोर्सेस घेऊन तुम्ही काय करताय, तुम्ही तुमचा फायदा करताय फक्त, गव्हर्नमेंटमध्ये आम्हाला रिप्रेझेंटेशन मिळत नाही आहे. त्यामुळे बलुचिस्तानच्या लोकांनी एक रेबेल फोर्स क्रिएट केली आहे, त्याचं नाव आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी, BLA. आणि हे पाकिस्तान गव्हर्नमेंटला, पाकिस्तान मिलिटरीला सारखं अटॅक करत असतात. ओके. आता चायनानी जेव्हा डेव्हलपमेंट करायची ठरवली तेव्हा बलुचिस्तानची लोकं चिडली. ते म्हणाले चायनाची लोकं येतील, डेव्हलपमेंट करतील, स्वतःचा फायदा करतील, आमचं काय. ओके. म्हणून त्यांनी चायनीज इन्स्टॉलेशन्सवर अटॅक करायला सुरुवात केली. चायनाचे जे वर्कर्स आहेत त्यांना मारायला सुरुवात केली. आणि जे ट्रेन्समधनं वगैरे चायनाचे गुड्स जातात, सप्लाय होतो, ते ट्रेन्स वगैरे यांनी हायजॅक करायला सुरुवात केली. आणि म्हणून चायना घाबरलं. ओके. चायना घाबरल्यानंतर चायनानी ह्या CPEC म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करणार नाही असं सांगितलं. अमेरिकेने मागच्या वर्षी ही संधी साधून पाकिस्तानला ऑफर दिली की चायना करत नाही आहे ना इन्व्हेस्टमेंट, आम्ही करतो. अमेरिकेने पाकिस्तानला सांगितलं की तुम्हाला माहिती नाही पण तुमच्या आजूबाजूला तेल पण भरपूर आहे. मिडल ईस्ट कंट्रीजची कशी डेव्हलपमेंट झाली बघा. आधी एकदम गरीब होते, सौदी अरेबिया, इराण, इराक किंवा दुबई, ओमान, बहरेन, कतार. आता बघा कसे श्रीमंत झालेत, कसे झाले, तेल विकून झाले. तर तुमच्या आजूबाजूला भरपूर तेल आहे बलुचिस्तान आणि आजूबाजूच्या समुद्रामध्ये. आमच्या कंपन्या इथे येतील, कुठल्या अमेरिकन कंपन्या इथे येतील, ते तेल तुम्हाला काढून देतील, आपण तेल बाजारात विकू आणि थोडा प्रॉफिट तुमचा, थोडा प्रॉफिट आमचा. आणि म्हणून मागच्या काही महिन्यांमध्ये चायनानी एवढी इन्व्हेस्टमेंट करून पण पाकिस्ताननी अमेरिकेकडे शिफ्ट व्हायला सुरुवात केलेली आहे. कारण चायना बलुचिस्तानच्या इश्यूमुळे ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला नाही म्हणाले. बरं, यांना तर पैसे पाहिजेत, कोणाला, पाकिस्तानला. मग अमेरिका जर हो म्हणतं आहे तर मग अमेरिकेला पुढे पुढे केलं पाहिजे. म्हणून अमेरिका आणि चायनाचे संबंध आता चांगले होत चालले आहेत. आणि अमेरिकेचा बेनिफिट काय आहे तर प्रॉफिट. म्हणजे जसं आता व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलं की त्यांच्या राष्ट्रपतीलाच उचलून आणलं आणि आता व्हेनेझुएलाचं सगळं तेल विकून अमेरिकेने कतारमध्ये अकाउंट ओपन केलं आहे. त्या अकाउंटमध्ये सगळे पैसे जात आहेत आणि अमेरिका त्यातला काही शेअर स्वतःकडे घेते आहे. तसंच त्यांचं इथलं तेल विकून शेअर घ्यायचा प्लॅन आहे. आणि चायना पाकिस्तानमध्ये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला नाही म्हणत आहेत. सो त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध आजकाल चांगले चालले आहेत. त्यामुळे तुम्ही जर बघितलं, पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर शहबाज शरीफ आणि असीम मुनीर हे जिथे जिथे जातात तिथे ट्रम्पची तारीफ करतात, ट्रम्पचं कौतुक करतात, ट्रम्पच्या पुढे पुढे करतात. का तर ही अशी ऑफर त्यांना दिली गेलेली आहे. सो सर, रिसर्च करताना मला एक गोष्ट समजली की बेसिकली रशिया जे आहे ते पाकिस्तानला पण वेपन देते. सो त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे रशियाचा काय फायदा आहे त्यामध्ये किंवा काही दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का यामध्ये?
नाही, आता रशियाला कसं झालं आहे ना, रशियाला जगाने आयझोलेट केलेलं आहे. कारण रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध सुरू आहे, तर त्याच्यामुळे सगळ्या वेस्टर्न कंट्रीजनी रशियावर सँक्शन्स लावलेत. रशियाचे सगळे फंड्स फ्रीज केलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तो प्रयत्न सफल होत नाही आहे. त्यामुळे रशियाचे जे मेन ट्रेडिंग पार्टनर्स होते, अमेरिका, युरोप, आता यांच्याशी संबंध थांबलेत. तर मग रशियाला कोणाबरोबर तरी ट्रेड कंटिन्यू केला पाहिजे ना, बरोबर. मग इतके महिने रशिया काय करत होती, तर इंडियाला तेल विकत होती. कारण सँक्शन्स लावल्यापासून अमेरिका, युरोपनी तेल, गॅस घेणं बंद केलं आहे सगळं. तर मग रशिया डिस्काउंटेड रेटमध्ये इंडियाला विकत होती आणि इंडियाचा काही स्टँड नव्हता आत्तापर्यंत. म्हणजे आपण अजूनही न्यूट्रल आहोत, किंवा रशियानी युक्रेनला इन्व्हेड केलं पाहिजे का नाही, या प्रश्नाचं उत्तर आपण अजूनही काय म्हणतो, न्यूट्रल. ओके, की आम्ही याच्यावर काही ओपिनियन देणार नाही. आणि आपण रशियाकडनं ते ऑइल घेत होतो. पण मग याचा परिणाम असा झाला की डोनाल्ड ट्रम्पनी आपण रशियाकडून ऑइल घ्यायला थांबवलं पाहिजे म्हणून 50% टॅरिफ आपल्या गुड्सवर लावले, बरोबर. आता टॅरिफ लावणं म्हणजे काय, तर भारतातून अमेरिकेत जो माल जातो त्याच्यावर जर टॅरिफ लागला तर तिकडे त्याची किंमत 50% वाढते, बरं. त्याची किंमत जर वाढली, ती गोष्ट महाग होते. बेसिक निसर्गाचा नियम आहे, एखादी गोष्ट महाग झाली की आपण घेतो का, नाही. मग इंडियाचे गुड्स विकले जाणार नाहीत, बरोबर. आणि इंडियाला प्रेशराईज केलं जाईल की रशियाकडनं तुम्ही ऑइल घेऊ नका म्हणून. ओके, तर डोनाल्ड ट्रम्पला का आपण रशियाकडनं ऑइल घेतलेलं नको आहे, कारण डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे की आपण जे ऑइल घेतो आहे त्या पैशातनं रशिया युक्रेनवर अटॅक करते, बरोबर. सो जर आपणच ऑइल घेणं थांबवलं, रशियाचा सेल होणार नाही. सेल नाही झाला, पैसे मिळणार नाहीत, युक्रेनशी वॉर लढायला त्यांच्याकडे फंड्स राहणार नाहीत. ओके, म्हणून इंडियावर प्रेशर टाकण्यात येतं आहे की तुम्ही ऑइल घेऊ नका. आणि आपण त्या प्रेशरला बळी गेलो आहे, म्हणजे आपण ऑइल घेणं कमी केलं आहे रशियाकडून. आणि हा पुरावा जेव्हा डोनाल्ड ट्रम्पला मिळाला की इंडियाने आता रशियाकडनं ऑइल घेणं कमी केलेलं आहे, तेव्हा त्यांनी आत्ता रिसेंटली जे आपलं ट्रेड डील झालं इंडिया US तेव्हा त्यांनी तो 50%चा टॅरिफ जो आहे तो 18%वर आणलेला आहे. तर रशियाचा मेन कस्टमर गेला इंडिया, वेस्टर्न कंट्रीज आणि युरोप आधीपासूनच गेलेले आहेत. मग आता रशिया इज ट्राईंग टू फाइंड न्यू पार्टनर्स, की नवीन नवीन कोणीतरी आपल्याला मिळालं पाहिजे ज्यांच्यावर आपण ट्रेड चालू करू शकू. आणि म्हणून पाकिस्तान हे एक ऑप्शन चांगला रशियासमोर आहे. बघितलं की इंडिया आणि रशियाचं जे रिलेशन आहे ते खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे आधीपासून बघितलं की जेव्हा जेव्हा आपल्याला सपोर्ट लागतो तेव्हा तेव्हा रशिया आपल्याला सपोर्ट करते मिलिटरीसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी. सो मग ह्यामध्ये रिलेशन खराब होणार नाही का इंडियाबरोबर? आपण ऑइल कमी करून ऑलरेडी केलंच आहे ना, बरोबर. म्हणजे ऑइल आपण जेव्हा कमी घ्यायला सुरुवात केली रशियाकडून तेव्हा रशियाला वाईट वाटणारच, बरोबर. तरीसुद्धा आपण असं म्हणू की रशिया पण हे समजू शकते की ग्लोबल प्रेशर्समुळे, कारण अमेरिका जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे, बरोबर. आणि अमेरिकेशिवाय कुठला देश फंक्शन करूच शकत नाही. त्यामुळे रशियालाही माहिती आहे की इंडिया जर रशिया आणि अमेरिकेमध्ये चूज करायचं असेल तर अमेरिकेला करणार, बरोबर. आणि रशियाला हेही माहिती आहे की इंडियाच नाही, जगातला प्रत्येक देश अमेरिकेलाच चूज करणार. तर रशिया संबंध तोडून तोडून किती लोकांबरोबर तोडणार, किती देशांबरोबर तोडणार. तर म्हणून रशियाने ही फॅक्ट ॲक्सेप्ट केली आहे. पण मग आता पाकिस्तानला मिळतो आहे ना कस्टमर त्यांना, मग ते पाकिस्तानला सप्लाय करायला त्यांनी सुरुवात केली आहे. दुसरं एक कारण याच्यामध्ये हे आहे की चायना आणि रशियाचे संबंध एकदम छान आहेत, कारण दोन्हीमध्ये कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आहेत, बरोबर. दोन्हीमध्ये डिक्टेटर्स आहेत, राईट. वोटिंग जे होतं ते फक्त दाखवण्यापुरतं होतं. म्हणजे आता मागचे 100 वर्ष चायनामध्ये एकच पार्टी आहे, रशियामध्ये आता 2036पर्यंत पुतिनच राहणार असं कॉन्स्टिट्यूशन बदललेलं आहे. त्यामुळे हे दोघांचे आयडिओलॉजीज जे आहेत ते कम्युनिझममुळे मॅच करतात. मग चायना जर पाकिस्तानमध्ये CPSEमध्ये इन्व्हेस्टमेंट करते आहे, रशिया म्हणते की आम्ही पण सपोर्ट करू. तसंही चायना आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. सो ह्या कारणांमुळे रशिया आणि पाकिस्तानचे रिलेशन सध्या इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्याच्यामध्ये सर अजून एक दिसतंय की US आणि चायना ह्याच्यामध्ये एक वॉर चालू आहे, ट्रेड वॉर. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग वॉर चालू आहे त्यामध्ये. आणि कुठेतरी असं दिसतंय की US जे आहे ते त्यांच्या IT किंवा ह्यासाठी ओळखलं जाते, आणि चायना जर बघितलं तर त्यांचे मेटल्स आहेत, मिनरल्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहे, चीपमध्ये सगळं सामान विकलं जातं त्यांचं. सो काय सांगाल त्याबद्दल? नाही, हा जो ट्रेड वॉर आहे ना, हा गेले अनेक वर्ष चालू आहे, बरोबर.
अनेक वर्ष चालू आहे आणि साधारण 2002-03 नंतर थोडंसं चायना आणि अमेरिकेमध्ये संबंध चांगले व्हायला सुरुवात झाली. कारण जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे ते चायनानी 2002 का 2003मध्ये जॉईन केलं. ओके. आणि त्याच्यानंतर WTOच्या ॲग्रीमेंट्सप्रमाणे US बरोबर चायनाचा ट्रेड वगैरे सगळा चालू होता. तर ट्रेड वॉर ह्याला का म्हणलं जातं? का तर आता आपण एक अशा फेजला आलेलो आहोत जिथे म्हणजे एक उदाहरणार्थ की जेव्हा वर्ल्ड वॉर 2 संपला, म्हणजे अगदी जुनं नको काढायला, जेव्हा आपण असं अज्युम करू की जेव्हा वर्ल्ड वॉर 2 संपला, ठीक आहे, तेव्हा 2 सुपर पॉवर्स आपण बघितले, अमेरिका आणि सोव्हिएट युनियन. बरोबर. मग यांच्यामध्ये जो वॉर चालू होता तो कोल्ड वॉर होता. मग 1991मध्ये सोव्हिएट युनियन डिसइंटिग्रेट झालं, म्हणजे त्याचे 15 वेगवेगळे देश झाले. बरोबर. मग सोव्हिएट युनियन पडल्यानंतर नवीन सुपर पॉवर कोण जर पुढे आलं असेल तर ते म्हणजे चायना. सो जो सोव्हिएट आणि अमेरिकेमध्ये कोल्ड वॉर होता तशाच प्रकारचा, म्हणजे अगदी सेम टू सेम कोल्ड वॉर नाही, पण त्या प्रकारचं ग्लोबल लेवलवर डॉमिनन्स दोन्ही देश करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि US ला नको आहे की चायनाने डॉमिनन्स करावा, चायनाला नको आहे की USने डॉमिनन्स करावा. आणि म्हणून ते काय करत आहेत तर एकमेकांच्या ट्रेडमध्ये रिस्ट्रिक्शन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके. आता चायनामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट बनते जी आहे सेमीकंडक्टर्स. ओके. चिप्स. सेमीकंडक्टर्स म्हणजे आजच्या जगातलं ऑइल आहे. 1960-70 किंवा 80च्या दशकात जे ऑइलचं महत्त्व अरब देशांना समजलं आणि अरब देश जे अगदी गरीब होते, आपण म्हणू की भिकारी होते, ते जे सगळे श्रीमंत झाले ते फक्त ऑइलच्या जोरावर झाले, तेलाच्या जोरावर झाले. तसंच चायनाला आता सेमीकंडक्टर्समध्ये डॉमिनन्स स्वतःचा असर्ट करायचा आहे. कारण आज आपण जे काही सगळं आपल्या डे टू डे लाईफमध्ये वापरतो ते सगळं सेमीकंडक्टर्सवर चालतं. आणि चायनाकडे जी प्रोडक्शन कपॅसिटी आहे ती प्रोडक्शन कपॅसिटी सेमीकंडक्टर्सची कुठल्याही देशाकडे नाही आहे. आणि त्यांनी जर जगाला सेमीकंडक्टर्स सप्लाय करायला सुरुवात केली तर त्यांची ग्लोबल ट्रेडमध्ये अशी पोझिशन होईल, म्हणजे ते ऑलरेडी करतातच, पण त्यांची ग्लोबल ट्रेडमध्ये अशी पोझिशन होईल ज्याला ओव्हरकम करणं खूप अवघड असेल. म्हणून अमेरिका काय करत आहे, त्यांना कमीत कमी बेनिफिट व्हावा म्हणून प्रयत्न त्यांचे चालू आहेत. आता जसं NVIDIAला अमेरिकाने सांगितलं की चिप्स नाही सप्लाय करायचे. बरोबर. किंवा म्हणून चायनीज गुड्सवर जे टॅरिफ लावण्यात आलं, म्हणजे एक काळ तर असा होता 2025मध्ये की चायनीज इम्पोर्ट्सवर 245% टॅरिफ पोचलं होतं. ओके. 245%, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 345ला मिळणार जर ती अमेरिकेत आली तर. नंतर मग ते ॲग्रीमेंट्स वगैरे करून त्यांनी सेटल केलं. सो हा त्याच्या मागचा एक रिझन आहे की चायनाचा जो सेमीकंडक्टरचा डॉमिनन्स आहे तो कुठेतरी अमेरिकेला कमी करायचा आहे आणि म्हणून एवढे ते टॅरिफ्स वगैरे लावत आहेत. म्हणून आपण बघितलं की ॲपलनी वगैरे आता मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते सगळं चायनामध्ये इंडियाला शिफ्ट केलं आहे, कारण त्यांना परवडणारच नाही. त्याच्यामागे अशी पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे की डोनाल्ड ट्रम्पला चायनाच्या विरोधात एवढा राग का आहे. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे, आता ही प्रूव्हन थिअरी नाही आहे, हे आपण एक असंच गंमत म्हणून डिस्कस करतो आहे, की 2008-09मध्ये जेव्हा अमेरिकेत मंदी आली होती, रिअल इस्टेट सगळं पडलं होतं, ज्याला आपण सबप्राईम क्रायसिस म्हणतो, तर त्या सबप्राईम क्रायसिसमध्ये ट्रम्प बेसिकली पॉलिटिक्समध्ये नंतर आला. ट्रम्प बेसिकली रिअल इस्टेटचा माणूस आहे. तर ट्रम्पला कळलं की अमेरिकेमध्ये आता रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून काय उपयोग नाही. तर ट्रम्प जगभरात अपॉर्च्युनिटीज बघत होता की कुठे कुठे आपल्याला बिझनेस करता येईल रिअल इस्टेटचा. आणि त्यावेळेस चायनाचं रिअल इस्टेट मार्केट खूप बूमिंग होतं. म्हणजे वुहान, बीजिंग, बाकीचे सगळ्या प्रॉव्हिन्सेसमध्ये ह्यूज रेटला डेव्हलपमेंट होत होती आणि रिअल इस्टेटचे रेट्स एकदम जबरदस्त वाढत चालले होते. तर ट्रम्पच्या कंपनीने चायनाला रिक्वेस्ट केली की आम्हाला येऊ देत तुमच्या देशात, बिझनेस करू द्या, आम्ही पण रिअल इस्टेटमध्ये यायचा प्रयत्न करतो आहे, असं म्हणणं आहे काही लोकांचं. मी हे पर्सनली व्हेरीफाय केलेलं नाही आहे खरं तर, पण असं काही लोकांचं म्हणणं आहे की 130 वेळा ट्रम्पच्या कंपनीने चायनाला रिक्वेस्ट केली की आम्हाला तुमच्या मार्केटमध्ये येऊ दे. बरोबर. प्रत्येक वेळेला चायनाने डिनाय केलं. सो जेव्हा ट्रम्प प्रेसिडेंट झाला 2016मध्ये तो ही गोष्ट विसरला नव्हता आणि म्हणून तो बाकी देशांना जसं ट्रीट करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ॲग्रेसिव्ह आपण म्हणू की चायनाच्या अगेन्स्ट ट्रम्प असतो,
तर हे एक पर्सनल अजेंडा पण त्याच्या मागचं कारण आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आता ते खरंच आहे का नाही आपण काय ट्रम्पच्या डोक्यात जाऊन याचा अभ्यास करू शकत नाही, पण हा पण एक त्याच्यामागचा मुद्दा आहे. जसं आपण बघतोय की अमेरिकेची जी आत्ताची आर्थिक परिस्थिती आपण जी बघतोय ती कोरोनानंतरच खराब व्हायला चालू झाली आपण म्हणतोय बेसिकली. आणि त्यानंतरच आपण बघतो की हे जे दर दिवशी काही ना काही न्यूज येतात आहेत, टेरिफ वाढतंय किंवा काही ना काही पॉलिसी चेंजेस होतात आहेत, त्यानंतर फेड रेट्स वाढवतात आहेत, कमी करतात आहेत. सो त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे करंट आत्ता अमेरिकेमध्ये काय सिच्युएशन आहे? जे पण आपण म्हणतोय खूप कर्ज आहे त्यांच्यावर, असं खरेच रिपोर्ट्स येतात आहेत की अमेरिकेवर खूप जर कर्ज झालं आहे. बॉन्ड्स म्हणजे बॉन्ड्स जे त्यांचे US बॉन्ड्स आहेत ते विकतात आहेत. खरंच इतकं टेन्शन आहे का खरंच अमेरिकेला? माझ्या ओपिनियनमध्ये म्हणजे मी फार कोणी असं म्हणजे ओपिनियन द्यायच्या पोझिशनमध्ये नाही आहे, पण तरी माझ्या ओपिनियनमध्ये नाही. ओके, कारण अमेरिकामध्ये आत्ता इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आहे. ओके, मी असं नाही म्हणते की इन्फ्लेशन नाही होते, इन्फ्लेशन होतं आहे. ओके, कारण मी हे पर्सनली का सांगू शकतो, कारण ओळखीचे खूप जणं आहेत जे अमेरिकेत राहतात आणि ते सांगत असतात की आमच्या इथे अचानक म्हणजे अंड्यांचे भाव वाढतात, अचानक दूध महाग होतं. कारण इतर अमेरिकेत आणि बऱ्याचशा युरोपियन देशामध्ये असा रूल आहे की MRP ही कन्सेप्टच नाही आहे. म्हणजे अमेरिकेत म्हणजे मी पण जेव्हा गेलेलो तेव्हा मी पण ऑब्झर्व केलं की समजा एक दुधाचा कंटेनर आहे कुठल्या तरी कंपनीचा, तो एका दुकानात तुम्हाला समजा $5 मिळतो आहे, तो शेजारच्या दुकानात $8 मिळेल, कारण दुकानदार ठरवतो कितीला विकायचं. सो MRP नावाची कन्सेप्टच नाही आहे तिकडे. तर बरेचसे असे रिपोर्ट्स पण ऐकायला आले की अचानक किमती वाढत आहेत, असं होतं आहे तसं होतं आहे, पण तो असा काही फार काळजीचा विषय अमेरिकन लोकांसाठी नाही आहे. आता प्रॉब्लेम हा झालेला आहे की अमेरिका आणि फेडरल बँकेचे जे चीफ आहेत, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि फेडरल बँकेचे चीफ याच्यामध्ये संबंध खराब आहेत. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे की फेडरल बँकेने रेट कमी करावे, पण त्याचे चीफ करत नाही आहेत कमी, आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प पब्लिकली इज अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर पर्सन. मग त्याच्यामुळे काय होतं, मार्केटचं सेंटिमेंट अफेक्ट होतं. म्हणजे आज विचार कर की नरेंद्र मोदी आणि RBIचे गव्हर्नर, बरोबर, यांच्यामध्ये जर पब्लिकली आपल्याला दिसतंय की भांडणं होत आहेत, बरोबर, तर ॲज अ इन्व्हेस्टर आपण काय विचार करू, बरोबर, की अरे देशाचे प्रधानमंत्री आणि RBIचे गव्हर्नर यांचं जर एकमत नाही आहे, तर मग मार्केटवर विश्वास कसा ठेवायचा की शेअरमध्ये इन्व्हेस्ट केली, गुंतवणूक केली तर ती वाढेल. तर तसंच साधारण सेंटिमेंट अमेरिकेमध्ये आहे. आणि म्हणून आपण जे बोललो आत्ता की बॉन्ड विकतायत लोक आणि इन्व्हेस्टमेंट काढून घेत आहेत, हे त्याच्यामागचं एक रिझन आहे की निगेटिव्ह सेंटिमेंट खूप अटॅच झालेले आहेत. इकॉनॉमिकली एवढा प्रॉब्लेम नाही आहे, पण होऊ शकतो असं आहे, पॉसिबिलिटी आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की अमेरिकेमध्ये जर सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असेल अमेरिकेचा, तो आहे डॉलर. सो ह्या डॉलरबद्दल मला तुमच्याकडून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं की पूर्ण जग डॉलरवर अवलंबून काय, म्हणजे त्यामागचं काय रिझन, हिस्ट्री काय त्याच्या मागची. ओके, आपण समजा 100 वर्ष मागे गेलो, 100-125 वर्ष आपण मागे जाऊ, तेव्हा कदाचित डॉलर हा शब्द लोकांना माहिती पण नव्हता. ओके, तेव्हा दुनियावर जी करन्सी राज करत होती ती होती स्टर्लिंग पाऊंड. तर स्टर्लिंग पाऊंड म्हणजे UK, इंग्लंडची करन्सी. ओके, अख्खा ग्लोबल ट्रेड इंग्लंडच्या करन्सीमध्ये व्हायचा. त्याच्यामागे कारण पण हेच होतं की इंग्लंड नी जवळपास 50-60 देशांवर राज्य केलं आणि पाऊंडमध्येच सगळे व्यवहार इंग्लंड करत होते. वर्ल्ड वॉर 1 झाला, पहिलं विश्वयुद्ध झालं, दुसरं विश्वयुद्ध झालं, आणि दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर इंग्लंडची परिस्थिती एकदम बिकट झाली. ओके, त्यामुळे पाऊंडची जी व्हॅल्यू होती ती पाऊंडची व्हॅल्यू पडायला लागली. आणि त्यामुळे जे देश पाऊंडमध्ये एकमेकांशी व्यवहार करत होते त्यांना प्रश्न पडला की आता आपण व्यवहार कशात करायचे, बरोबर. म्हणजे इंडिया समजा, फॉर एक्झाम्पल, इंडिया आणि चायनामध्ये समजा ट्रेड होतो आहे. ओके, ते म्हणतील आम्हाला तुमची करन्सी नको, आम्ही म्हणू आम्हाला तुमची करन्सी नको. बरं, आपण सेटल होऊ डॉलर्सवर आज, पण डॉलर समजा जर व्हॉलेटाईल झाला मग ट्रेड करायचं कशात. तर हा प्रश्न वर्ल्ड वॉर 2 नंतर आला, बरोबर. तर तेव्हा अमेरिकेने संधी साधून घेतली
आणि अमेरिकेने जगातल्या सगळ्या देशांना सांगितलं की पाऊंड आता करन्सी राहिली नाही ना स्टेबल, तुम्ही एक काम करा, तुम्ही डॉलरमध्ये ट्रेडिंग सुरू करा, आम्ही तुम्हाला डॉलर देऊ आणि त्याच्या बदल्यात आता काय फ्रीमध्ये डॉलर वाटणार नाही अमेरिका, त्याच्या बदल्यात तुम्ही तुमच्याकडे जे काही सोनं आहे, गोल्ड रिझर्व्ज आहेत, गोल्डचा जो स्टॉक आहे तो तुम्ही आम्हाला द्या. ओके. सो मग मोठ्या मोठ्या युरोपियन देशांनी आणि एशियन इकॉनॉमीजनी काय केलं, गोल्डचे रिझर्व्ज हे अमेरिकेकडे साठवायला सुरुवात केली, बदल्यात त्यांना डॉलर मिळत गेले आणि मग डॉलर ही ग्लोबल करन्सी म्हणून ओळखण्यात आली. आता मी म्हटलं तसं वर्ल्ड वॉर II नंतर 2 सुपर पॉवर्स होते, अमेरिका आणि सोव्हिएट. तर इथे सोव्हिएटला चान्स होता की त्यांची करन्सी पण ते एवढी मजबूत करू शकत होते, पण 1991मध्ये सोव्हिएट युनियन डिसइंटिग्रेट झालं, कोलॅप्स झालं आणि त्याचे 15 वेगवेगळे देश झाले. अच्छा, आता US ला कोणी कॉम्पिटिशनच उरली नाही. तर US ला कॉम्पिटिशन उरली नाही म्हणून जो डॉलरचा डॉमिनन्स वर्ल्ड वॉर II नंतर सुरू झालेला आहे तो आजही आहे. आणि आज डॉलरला डिसमॅन्टल करणं खूप अवघड आहे, कारण जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याला अमेरिका सँक्शन्स लावेल. आणि हा प्रयत्न ब्रिक्स देशांनी करून बघितला. सो ब्रिक्स हे एक संघटन आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, त्याच्यामध्ये आता बाकी पण अनेक काही देश ॲड झालेले आहेत. तर त्यांनी असा प्रयत्न केला होता की आपण आता स्वतःची करन्सी काढू आणि डॉलरवरचा डिपेंडन्स कमी करू. डोनाल्ड ट्रम्पनी थ्रेट दिला की नाही करायचं. आणि मला वाटतं की इथून पुढे जो कोणी प्रेसिडेंट होत राहील, राष्ट्रपती होत राहील अमेरिकेचा, तो हीच पॉलिसी फॉलो करेल ॲग्रेसिव्हली डॉलरची व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी, कारण डॉलरची स्टेबिलिटी ही अमेरिकेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. सो माझा एक प्रश्न आहे बेसिकली की चायना हे नेक्स्ट सुपर पॉवर देश बनवू शकतं का? काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे ज्या ॲक्शन्स ते घेतात आहेत, जे पॉवर डायनामिक्स ते दाखवतात आहेत, जे पॉलिटिक्स ते खेळतात आहेत, त्यावरून असं दिसतंय की ते चायना बेसिकली सुपर पॉवर बनण्याच्या रस्त्यावर आहे. चायना आता सुपर पॉवरचं डेफिनेशन प्रत्येकाचं वेगळं असतं, बरोबर. पण चायना ग्लोबल लेवलवर स्वतःचा डॉमिनन्स असर्ट करू शकेल का? तर याचं उत्तर आहे हो. कारण चायनाकडे 3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं डिक्टेटरशिप आहे. ज्या देशांमध्ये डेमोक्रेसी असते त्या देशांच्या गव्हर्नमेंटला माहिती असतं की आपल्याकडे जे काय करायचं त्याच्यासाठी 5 वर्ष आहेत. 5 वर्षांनी तख्तापलट जर झाली आणि आपल्याला मतं मिळाली नाही तर आपली सरकार पडणार, नवीन कोण येणार तो त्याची नवीन पॉलिसीज आणणार. चायनाला ही भीती नाही आहे, बरोबर. चायनामध्ये एकच पार्टी आहे, डेमोक्रेसी नाही आहे. त्यामुळे चायनाला माहिती आहे की पुढे आपण 50 वर्षाचा पण प्लॅन करू शकतो, कारण आपणच पॉवरमध्ये राहणार आहे, बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटीज इतक्या आहेत आज की पूर्ण जगातल्या सगळे देश हे चायनाच्या इम्पोर्टशिवाय राहूच शकत नाहीत. ओके. आता तुम्ही विचार करा, जेव्हा कोविड जेव्हा झाला होता, बरोबर, तेव्हा त्याच काळात चायनानी लडाखमध्ये, आपल्या ईस्टर्न लडाखमध्ये थोडं इन्व्हेजन करायला सुरुवात केली आणि इंडियाचे काही पोस्ट त्यांनी ऑक्युपाय केले होते. तर या रागात भरपूर लोकांनी बॉयकॉट चायना वगैरे असे ट्रेंड सुरू केले. किती दिवस बॉयकॉट केलं? आज मी जो लॅपटॉप वापरतो आहे तो चायनामध्ये बनला आहे, मी जो मोबाईल वापरतो आहे तो चायनामध्ये बनला आहे. कळत नकळत कित्येक गोष्टी चायनामध्ये बनतात. सर, अजून एक त्यामध्ये गोष्टी ॲड करायला आवडेल मला. बेसिकली आपले स्टॉक मार्केटमध्ये पण त्यांनी खूप इन्व्हेस्टमेंट केली. बेसिकली HDFC बँक, जे आपलं सगळ्यात मोठी बँक आहे, त्यामध्ये सर इन्व्हेस्ट केलं होतं त्यांनी. ते पण मेजर चंक इन्व्हेस्ट केलं होतं त्या टाईमला, कोविडच्या टाईमला. सांगतो मी, ह्या मुद्द्यावर मी येतो. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे हा पॉईंट आऊट केल्याबद्दल थँक्स. तर पहिली गोष्ट म्हणजे पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे, गव्हर्नमेंट कुठे जात नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग खूप झालेलं आहे, करतात. आणि ते म्हणजे मध्ये एक मी रिपोर्ट असा ऐकला की चायनाची एक ऑटोमोबाईल कंपनी आहे, तर त्या कंपनीची जी फॅक्टरी आहे ती साधारण एका छोट्या शहरा एवढी आहे. म्हणजे आपण उदाहरणार्थ समजा घेतलं, सोलापूर किंवा सांगलीचा जो साईज आहे तेवढा त्या प्लांटचा मॅन्युफॅक्चरिंग साईज आहे. म्हणजे तेवढं मोठं ते प्लांट आहे. म्हणजे विदिन द प्लांट 30-40 किलोमीटरचे रस्ते आहेत. एवढं ह्यूज लेवलला चायना प्रोडक्शन करतं आहे. तर प्रोडक्शन कपॅसिटी भरपूर आहे.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे चायना घुसखोरी ज्याला आपण म्हणतो हे करण्यात एकदम एक्सपर्ट आहेत. म्हणजे आता हाँगकाँग आणि चायनामध्ये टेन्शन काय आहे? का तर चायनाचं म्हणणं आहे की हाँगकाँग आमचाच पार्ट आहे, आमच्या देशाचा पार्ट आहे. हाँगकाँगचं म्हणणं आहे आम्ही वेगळे आहोत. चायना आणि तायवानमध्ये काय प्रॉब्लेम आहे? तर चायना म्हणतं आहे की तायवान हा आमच्या देशाचा भाग आहे, तायवान म्हणते नाही आम्ही इंडिपेंडंट आहोत. चायनाने तिबेटसोबत काय केलं? तिबेट म्हणजे दलाई लामा आपण ज्यांना म्हणतो ते जिथे राज्य करत होते, चायनानी 1950मध्ये तिकडे अटॅक करून तिबेटला कॅप्चर केलं. बरं इतकंच नाही, चायना अरुणाचल प्रदेश जे आहे आपलं भारतातलं राज्य, त्या अरुणाचल प्रदेशला पण ते चायना म्हणतात की आमचा पार्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा तिबेटचा हिस्सा आहे अरुणाचल प्रदेश आणि तिबेट आमचं आहे, त्यामुळे अरुणाचल प्रदेश पण आमचं आहे. म्हणजे कित्येक वेळा समजा मोदी किंवा अमित शहांनी जाऊन तिथे जर रॅली केली, कधी पॉलिटिकल रॅली घेतली, भाषण दिलं, तर चायनीज गव्हर्नमेंट स्टेटमेंट देते की हे इंडियन पॉलिटिशियन्स आमच्या एरियामध्ये येतात, आम्हाला न विचारता आणि भाषण देतात, हे आम्हाला पटत नाही. तसंच इन्व्हेजन त्यांनी लडाखमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता 2020मध्ये आणि त्या इन्व्हेजनला आपण थांबवलं आणि डिप्लोमॅटिकली आपण ते रिझॉल्व्ह केलं. तर हे 3 रिझन्स आहेत: पॉलिटिकल स्टेबिलिटी, मॅन्युफॅक्चरिंग पॉवर आणि इन्व्हेजन म्हणजे स्वतःचं जॉग्रफिक एरिया वाढवत राहण्याचं हे इंटेन्शन. तर ह्याच्यामुळे चायना कॅन इट बी अ सुपर पॉवर? येस. आता दुसरा प्रश्न की चायनीज कंपन्यांनी स्टॉक मार्केटमध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर एक महत्त्वाचा नियम FDIचा कोविडच्या काळामध्ये बदलण्यात आला होता. ओके, सो जेव्हा आपल्याला कळालं की आता कोविड भारतात पण पसरला आहे, त्या दिवशी इंडियन स्टॉक मार्केट ड्रॅस्टिकली क्रॅश झालं होतं. सगळ्या कंपन्यांचे शेअर खाली गेले होते आणि लोअर सर्किट ज्याला आपण म्हणतो ते लोअर सर्किट हिट होत होतं. तर तेव्हा चायनाच्या इन्व्हेस्टर्सला एक अपॉर्च्युनिटी दिसली की अरे इंडियन कंपनीजचे शेअर्स एवढे पडलेत, स्वस्त झालेत आता शेअर्स सगळे, आपण बल्कमध्ये इन्व्हेस्टमेंट करू, स्वस्त रेटमध्ये इंडियन कंपनीजचा कंट्रोल आपल्याला आपल्याकडे घेता येईल, असा चायनीज इन्व्हेस्टर्सचा तेव्हा विचार होता. कारण कंपन्यांमध्ये कसं आहे, तुमचा जेवढा शेअर आहे, तुमच्याकडे जेवढे शेअर आहेत तेवढी तुमच्याकडे कंपनीची कंट्रोल असतो, वोटिंग पॉवर असते. तर हे कुठेतरी इंडियन गव्हर्नमेंटला जाणवलं की चायना असं करण्याचा प्रयत्न करेल. तर तेव्हा त्यांनी मे 2020मध्ये एक नोटिफिकेशन आणलं की इथून पुढे मे 2020 नंतर पुढे चायनामधून भारतात जी काही इन्व्हेस्टमेंट येईल ती गव्हर्नमेंट परमिशनशिवाय येऊ शकत नाही. ओके, त्यामुळे आपलं जे आत्ता बोलणं झालं की HDFC बँकेतले शेअर्स चायनाकडे वगैरे आहेत, ते सगळे जुने ट्रान्झॅक्शन्स आहेत 2020च्या आधी. 2020 नंतर असा नियम आहे की चायनाच्या कुठल्याही इन्व्हेस्टरला इंडियन कंपनीमध्ये कुठलाही शेअर घ्यायचा असेल, कितीही शेअर घ्यायचा असेल, तरी पहिले गव्हर्नमेंटची परमिशन लागते. आणि गव्हर्नमेंटने जेव्हा हे नोटिफिकेशन आणलं ना, तेव्हा त्यांनी नाव फक्त चायनाचं नाही लिहिलं. त्या नोटिफिकेशनचे एक्झॅक्ट वर्डिंग्स मी सांगतो. त्या नोटिफिकेशनमध्ये लिहिलं होतं की एनी कंट्री शेअरिंग लँड बॉर्डर विथ इंडिया. मग आता एनी कंट्री शेअरिंग लँड बॉर्डर विथ इंडियामध्ये कोण येतं? चायना, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश. आता मला सांगा, आता सगळ्यांनाच माहिती आहे की चायना सोडून जे बाकीचे 5 देश मी सांगितले, नेपाळ, भूतान, म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, हे गरीब आहेत का श्रीमंत देश आहेत? हे गरीब देश आहेत. यातून इंडियामध्ये याची इन्व्हेस्टमेंटचा चान्स किती आहे? खूप कमी आहे. तर हे प्रोव्हिजन जे आहे ते फक्त चायनासाठी होतं. पण नाव आपण फक्त चायनाचं नाही लिहिलं, कारण इंटरनॅशनल लेवलला काही नियम आहेत की तुम्ही एकाच देशाच्या अगेन्स्ट असा नियम करू शकत नाही म्हणून. सो आज कुठलीही इन्व्हेस्टमेंट चायनामधनं येणार असेल तर त्याला गव्हर्नमेंटची परमिशन घेऊनच यावं लागतं. म्हणजे तेवढा इंटरेस्ट आपण आपला सेफगार्ड केलेला आहे. इंटरेस्टिंग. सो ह्यामध्ये सर माझं लास्ट टॉपिक मला टचअप करायचा आहे, तो आहे ग्रीनलँडचा. खूप न्यूज येतात आहेत की ग्रीनलँड रशियाला पाहिजे, ग्रीनलँड चायनाला पाहिजे, ग्रीनलँड अमेरिकेला पाहिजे. सो हे ग्रीनलँड आहे काय? पहिली गोष्ट तर ह्याच्या मागं का लागले सगळे? ग्रीनलँडच्या मागं का लागले? ओके, सो ग्रीनलँड हे एक बेट आहे, हे एक आयलंड आहे, बरोबर. आणि ग्रीनलँड हा वेगळा देश नाही आहे. तर ग्रीनलँडचा कंट्रोल आहे डेन्मार्ककडे. ओके, सो डेन्मार्क जे युरोपमध्ये आहे,
हिस्टॉरिकली डेन्मार्कला आपलं ग्रीनलँडला कंट्रोल करत आलेलं आहे. आणि ग्रीनलँड महत्त्वाचं का आहे, कारण ज्याचा ग्रीनलँडवर कंट्रोल आहे त्याचा पूर्ण आर्क्टिक रिजनवर इन्फ्लुएन्स असू शकतो. ओके, तर आता ग्रीनलँड हे जॉग्रफिकली अमेरिकेच्या खूप जवळ आहे, बरोबर. तर अमेरिकेचं असं म्हणणं आहे की ग्रीनलँडमध्ये जर उद्या समजा चायना किंवा रशियानी मिलिटरी बेस एस्टॅब्लिश केला तर ह्याची आम्हाला रिस्क आहे, हा आम्हाला थ्रेट आहे, कारण ग्रीनलँड जॉग्रफिकली इज व्हेरी क्लोज टू US. ओके, म्हणून डोनाल्ड ट्रम्पला ग्रीनलँडमध्ये इतका इंटरेस्ट आहे. आता ॲक्च्युली ग्रीनलँड हे आहे डेन्मार्कचं, डेन्मार्क पार्ट आहे नेटोचा. ओके, तर नेटोच्या ॲग्रीमेंटप्रमाणे डोनाल्ड ट्रम्पला टेम्पररी मिलिटरी बेसेस सेट करण्याची परमिशन एनिवे ग्रीनलँडमध्ये आहेच, बरोबर. म्हणजे करारच तसा झालेला आहे की, कारण कसं आहे युरोप, ओके, मध्ये मिलिटरी इतकी स्ट्रॉंग नाही आहे कुठल्याच देशाची, पण अमेरिकेची मिलिटरी खूप स्ट्रॉंग आहे. सो नेटोमध्ये कोण आहे, मेनली युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका. तर नेटोनी अमेरिकेलाच पॉवर दिली आहे की तुम्हाला वाटेल ना तिकडे तुम्ही ग्रीनलँडमध्ये बेसेस सेट करा, तुमची आर्मी तिकडे पोस्ट करा, सोल्जर्स पोस्ट करा आणि सिक्युरिटी तुम्ही बघून घ्या. मग आता प्रश्न असा पडतो की जर अमेरिकेकडे ही पॉवर ऑलरेडी आहे तर मग ग्रीनलँडला घ्यायची धमकी का, ॲक्वायर किंवा कॅप्चर करायची धमकी का? कारण ग्रीनलँडमधल्या लोकांना आता डेन्मार्ककडून स्वातंत्र्य पाहिजे, बरोबर. हे ग्रीनलँडला डेन्मार्क कंट्रोल करतं ना, तर ग्रीनलँडच्या लोकांचं म्हणणं नाही, आम्हाला वेगळा देश पाहिजे आमचा, आणि आम्ही बोलणं करू डेन्मार्कबरोबर आणि त्यांच्यापासून वेगळे होऊ. खूप वर्ष त्यांनी राज्य केलं, तर वी वॉन्ट टू बी इंडिपेंडंट कंट्री. सो नेटोनी जी पॉवर अमेरिकेला दिली आहे की तुम्ही ग्रीनलँडमध्ये बेसेस सेट करा, हे का दिलेली आहे पॉवर? का तर ग्रीनलँड आज डेन्मार्ककडे आहे, डेन्मार्क नेटोचा पार्ट आहे, पण ग्रीनलँड जेव्हा वेगळं होईल डेन्मार्कपासून तेव्हा तो नेटोचा पार्ट नसेल. मग अमेरिकेचे जे बेसेस आहेत ते म्हणतील आता तुम्ही घरी जा, आणि मग तिथं जर चायना आणि रशिया आलं तर मग हे अमेरिकेसाठी चांगलं नाही आहे. आणि म्हणून अमेरिकेला एवढा इंटरेस्ट आहे ग्रीनलँड कॅप्चर करण्यामध्ये. तर आता त्याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज होते. एक तर अमेरिकेने ऑफर दिली होती की आम्ही ग्रीनलँडला विकत घेऊ, पैसे देऊन विकत घेऊ, एखादी वस्तू असल्यासारखं. दुसरं अमेरिकेचं म्हणणं होतं की आम्ही ग्रीनलँडला आर्मी पाठवू, ओके, आणि ग्रीनलँड फोर्सिबली कॅप्चर करू, जसं व्हेनेझुएलाबरोबर केलं. आणि तिसरं आपण काहीतरी ॲग्रीमेंट करू जेणेकरून परमनंटली ग्रीनलँडचा कंट्रोल अमेरिकेकडे राहील. तर हे झाल्यानंतर ग्रीनलँडच्या लोकांना खूप राग आला, युरोपियन देशांना खूप राग आला, आणि युरोपियन सगळे देश हे अमेरिकेच्या विरोधात झाले. हे मागच्या 2 महिन्यात झालेली गोष्ट आहे. पण जेव्हा आत्ता रिसेंटली स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मीटिंग झाली दावोसमध्ये, तर तेव्हा ट्रम्पनी जे 45 मिनटं 1 तास भाषण दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ग्रीनलँडला फोर्सिबली घेणार नाही, मी ग्रीनलँडला परचेस करण्याच्या मागे लागणार नाही, पण मला एक ठोस ॲग्रीमेंट पाहिजे की उद्या उठून ग्रीनलँडमध्ये अमेरिका सोडून दुसरा कुठला देश मला नको आहे. कारण खूपच जॉग्रफिकली डिस्टन्स कसं आहे तर जवळ आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्या जरतरच्या गोष्टी आहेत ना, की चायना येईल तेव्हा येईल, रशिया येईल तेव्हा येईल, पण असं नाही आहे. ॲक्च्युली असे इन्सिडेन्सेस आधी खूप झालेले आहेत. म्हणजे कोल्ड वॉरमध्ये एक शेवटचा एपिसोड सांगतो मी फक्त, एक इन्सिडन्स आहे ज्याला आपण म्हणतो क्युबान मिसाईल क्रायसिस. तर क्युबा हा जो देश आहे हा पण अमेरिकेपासून जवळ आहे एकदम, आणि क्युबा कम्युनिस्ट आहे, तो आधीपासून रशिया सोव्हिएट यांच्या इन्फ्लुएन्सखाली राहिला आहे. तर जेव्हा जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे राष्ट्रपती होते, साधारण 1960ची गोष्ट आहे, तर तेव्हा क्युबामध्ये सोव्हिएट युनियन मिसाईल्स इन्स्टॉल करतायत अशी माहिती केनेडीला मिळाली. आणि आता सोव्हिएट युनियन क्युबामध्ये येऊन मिसाईल इन्स्टॉल करतायत, म्हणजे ते सोडणार कोणावर? अमेरिकेवर. म्हणून अमेरिकेची जी तयारी सुरू झाली युद्धासाठी त्याला आपण म्हणतो क्युबान मिसाईल क्रायसिस.
म्हणजे सगळे त्यांनी सोल्जर्सला वगैरे फोरफ्रंटवर पाठवलं, लोकांना बंकर्समध्ये वगैरे राहायला सांगितलं आणि सगळी तयारी सुरू केली, राष्ट्रपतीला कसं वाचवू आपण आणि देशाला कसं वाचवू. नंतर मग ते डिप्लोमसी आणि डायलॉग थ्रू काही झालं नाही शेवटी आणि मग सोव्हिएट युनियनने ते मिसाईल्स काढून परत आपल्या देशात नेऊन टाकले. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की इथे असं काही होऊ नये म्हणून अमेरिकेचा हा प्रयत्न आहे. मी जस्टिफाय करत नाही आहे, ओके, मी कोणाच्या फेवरमध्ये बोलत नाही की डोनाल्ड ट्रम्प करतोय ते बरोबर आहे. मी डोनाल्ड ट्रम्पचे विचार सांगतोय की उद्या उठून ग्रीनलँडमध्ये रशिया आले आणि मिसाईल इन्स्टॉल करायला लागले, चायना आले मिसाईल इन्स्टॉल करायला लागले. पहिला थ्रेट आहे अमेरिकेला आणि म्हणून त्यांना ग्रीनलँडमध्ये इतका इंटरेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक थेअरी येते की तिथले जे मिनरल्स मिळणार आहेत किंवा ते जे आईस मेल्ट होणार आहे त्यातून एक रस्ता बेसिकली खूप जवळ होणार आहे ट्रेडसाठी. सो त्याबद्दल काय सांगाल? आणि जे मिनरल्स मिळणार आहेत तिथं रेअर मिनरल्स आपण म्हणतोय, हां, सो त्याबद्दल काय सांगा? रेअर अर्थ मिनरल्स भरपूर आहेत ग्रीनलँडमध्ये. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं हे एक रिझन आहेच बिहाइंड हिज इंटरेस्ट इन ग्रीनलँड की भरपूर रेअर अर्थ मिनरल्स आहेत आणि याचा जर कंट्रोल अमेरिकेला मिळाला, समजा अमेरिकेने ट्रम्पच्या म्हणण्याप्रमाणे विकत घेतलं किंवा फोर्सिबली कॅप्चर केलं, तर मग अमेरिका आपण परत येतो आहे त्याच मुद्द्यावर की सेमीकंडक्टर आणि ह्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अमेरिका पुढे जाईल, चायनाचा डॉमिनन्स थांबवू शकेल. युक्रेनला अमेरिकेने खूप वेपन्स सप्लाय केले रशियाच्या वॉरमध्ये, ओके, आणि युक्रेनची इकॉनॉमी आता 4 वर्ष झाली युद्ध सुरू आहे. युक्रेनची इकॉनॉमी ठीकठाक आहे, म्हणजे एवढी काही भारी परफॉर्म करत नाही आहे कारण ऑब्व्हियसली वॉर सुरू आहे. तर युक्रेन आणि अमेरिकेमध्ये असं ॲग्रीमेंट झालं आहे की युक्रेनला लोन रिपे करायला जमत नाही आहे ना, तर युक्रेनमध्ये जे काही रेअर अर्थ मिनरल्स आहेत त्याचा ॲक्सेस त्यांनी अमेरिकेला द्यावा. म्हणजे फिरून फिरून आपण तिथेच येतो की चायनाला ट्रेडमध्ये कसं आपल्याला ओव्हरकम करता येईल हा विचार अमेरिकेचा नाही की वर्ल्ड वॉर 3 कमिंग सून आहे का? एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर नाही, ओके. आपण काय उगाच इतर लोकांसारखं करत नाही की वर्ल्ड वॉर 3 येणार आहे, आमचा व्हिडिओ बघा, बरोबर, तसं काय आपण करणार नाही आहे. तर माझं ओपिनियन आहे की नाही, ओके. कारण असं आहे की लोक आता इतिहासातनं शिकली आहेत की युद्ध करून होत काहीच नाही, ओके. आणि प्रत्येक देश आहे ना आता स्वार्थी झालेला आहे, ओके. त्यामुळे कोणासाठी कोणी लढेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. म्हणजे आता इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये जे सगळं युद्ध चालू आहे, तर आता अमेरिका एवढं इस्रायलच्या फेवरमध्ये आहे आणि इस्रायलचा एवढा मोठा मित्र आहे, पण अमेरिकेने अटॅक केला का पॅलेस्टीनवर? नाही केला. बरं, आता लोक म्हणतील सर इराणवर तर केला ना अटॅक. आता इराणवर अटॅक करण्याच्या मागे अमेरिकेचा स्वार्थ होता, कारण व्हेनेझुएलासारखं इराण पण ऑइल रिच नेशन आहे. तर ते इराणवर मागच्या वर्षी जो अमेरिकेने अटॅक केला तो हे दाखवण्यासाठी आणि हे सांगण्यासाठी केला फक्त पब्लिकला की इस्रायलच्या सपोर्टमध्ये आम्ही हा अटॅक करतोय आणि इराण न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करतायत आणि म्हणून त्यांना थांबवण्यासाठी आम्ही हा अटॅक केला. पर्पज त्याच्यामागे हा होता की हा अटॅक एक रिमाइंडर होता इराणला की आम्ही कधीही तुम्हाला कॅप्चर करू शकतो आणि तुमचं ऑइल घेऊ शकतो. त्यामुळे स्वतःचा स्वार्थ बघणं म्हणजे हेच झालं की मग जर तुम्ही इस्रायलचे एवढे चांगले मित्र आहात मग तुम्ही करा ना पॅलेस्टीनवर अटॅक. नाही, इराणवर का करताय? त्याचं ऑइल तुम्हाला पाहिजे, बरोबर. मग आता इंडिया रशिया युक्रेनमध्ये कोणाच्या बाजूला आहे? कोणाच्याच नाही. इस्रायल पॅलेस्टीनमध्ये कोणाच्या बाजूला आहे? कोणाच्याच नाही. आपण न्यूट्रल अप्रोच फॉलो करतोय. युरोपियन देश, आता युरोपियन देशांनी रशिया युक्रेनच्या वॉरमध्ये रशिया युक्रेन वॉरचं एक बेसिक या प्रश्नाला रेलेव्हंट आहे म्हणून सांगतो की रशिया युक्रेनच्या वॉरचं बेसिक रिझन हे आहे की युक्रेनला नॅटो जॉईन करायचं आहे आणि रशियाला नॅटो आपल्या दारापर्यंत आलेलं नको आहे, म्हणून रशियाने इन्व्हेड केलं, युक्रेनवर अटॅक केला की तुम्ही नॅटो जॉईन नाही करायचं, बरोबर. तर जर युरोपियन देशांना वॉर करायचाच असता तर त्यांनी युक्रेनला नॅटोमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं असतं. युक्रेनला वेपन्स वगैरे आत्ता ते सप्लाय करत आहेत फक्त ना युरोपियन देश, आपल्या आर्मीज तिथे पाठवल्या असत्या, त्या आर्मीज रशियन सोल्जर्सबरोबर त्यांनी फाईट केलं असतं, पण ते करत नाही आहेत का? कारण रशिया त्यांच्यासाठी महत्त्वाचा ट्रेडिंग पार्टनर आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपला स्वार्थ बघतोय, प्रत्येक देशाला माहिती आहे की वॉरमध्ये बेनिफिट कोणाचाच होत नाही, त्यामुळे वॉर्स चालू राहणार. थायलंड कंबोडियामध्ये वॉर सुरू आहे, त्यानंतर रशिया युक्रेन आहे, इस्रायल पॅलेस्टीन आहे, अजून मे बी इंडिया पाकिस्तानमध्ये 2-4 दिवस मागच्या वर्षी जे झालं ते वॉर्स सुरू राहणार.
पण ह्या सगळ्याचा वर्ल्ड वॉर जो आहे तो होणार नाही. आणि जरी झाला, आपण एक मिनिट असं अज्युम करू की वर्ल्ड वॉर झाला आणि जर न्यूक्लिअर वेपन्सचा वापर केला गेला, तर आजचे न्यूक्लिअर वेपन्स हे खूप सोफिस्टिकेटेड आहेत. 2 न्यूक्लिअर वॉरहेड्स जर वापरले तर अख्खा देश बर्बाद होऊ शकतो. त्यामुळे वर्ल्ड वॉर 3 झाला तरी त्याची एवढी हिस्ट्री नसेल. एका देशाने न्यूक्लिअर वेपन्स टाकले, संपला तो देश, दुसरा देश, एवढंच असेल स्टोरी फक्त. त्यामुळे तसं कोणी आजकाल करणार नाही, असं माझं एक ओपिनियन आहे. सो याच्यामध्ये एक लास्ट प्रश्न आहे याच्यामध्ये, की पाकिस्तान हा देश राहील का आता? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जे कर्ज आहे किंवा बाकीचे देश, चायना असेल, US असेल, ते कंट्रोल करायला बघते आणि कुठे ते कर्जावरून डुबलं आहे तो. सो पाकिस्तान हा देशच राहील का? राहील. कारण सोपं आहे, पाकिस्तान इज अ न्यूक्लिअर पॉवर. हे खूप लोक विसरतात की पाकिस्तान इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे आणि आर्मीचा कंट्रोल आहे. मग कुठल्याही देशाला सोपं होईल पाकिस्तानला कॅप्चर करणं. विसरू नका, पाकिस्तान इज वन ऑफ द फ्यू कंट्रीज ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. म्हणजे आपण जेव्हा आपली न्यूक्लिअर टेस्ट केली पोखरणमध्ये, त्याच्यानंतर 15 दिवसात पाकिस्तानने डिक्लेअर केलं की त्यांच्याकडे पण न्यूक्लिअर वेपन्स आहेत. आणि ज्या देशाकडे न्यूक्लिअर वेपन्स असतात त्या देशावर कोणी अटॅक करत नाही. कारण न्यूक्लिअर वेपन जर वापरले, म्हणजे आपण बघितलं हिरोशिमा नागासाकीमध्ये काय झालं, बरोबर, ते 60 वर्षांपूर्वी झालं होतं, 60-70 वर्षांपूर्वी झालं होतं. आता न्यूक्लिअर वेपन्स इतके ॲडव्हान्स झालेले आहेत की एका न्यूक्लिअर वेपनमध्ये अख्खा देश तबाह होऊ शकतो. त्यामुळे ज्या देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत ना, त्यांच्यावर कोणी अटॅक करायला जात नाही, बरोबर. म्हणजे USनी इराकवर अटॅक केला, USनी अफगाणिस्तानवर अटॅक केला, बरोबर. USनी अजून कुठे अटॅक केला, पण USनी कधी नॉर्थ कोरियावर अटॅक नाही केला. आता US आणि नॉर्थ कोरियामध्ये पण संबंध खराब आहेत, बरोबर. का नाही केला? त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर वेपन्स असल्यामुळे, आणि काय, जेव्हा एक्झिस्टेन्शियल क्रायसिस होतो की आता आपण राहू का नाही माहिती नाही, मग वापरा ना वेपन्स. तो कुठलाही देश ही रिस्क घेणार नाही. पाकिस्तानने जर न्यूक्लिअर सोडले तर प्रॉब्लेम होईल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून पाकिस्तान ॲज अ कंट्री कंटिन्यू करेल. त्याचे तुकडे होतील का हा वेगळा मुद्दा आहे. मग बलोचिस्तान वेगळा देश होईल का हा वेगळा मुद्दा आहे. मग गिलगिट बाल्टिस्तान आपण आपल्याकडे घेऊ का हा वेगळा मुद्दा आहे. पण देश राहणार, बिकॉज इट इज अ न्यूक्लिअर पॉवर. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि हा आवडीचा विषय आहे माझ्या, त्यामुळे मला पण मजा आली. आणि होपफुली सी यू सून.